हा विज्ञानवादी दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय आहे, कसं सांगाल त्याबद्दल? विज्ञानाच्या गोष्टी घेतल्या हम्म, म्हणजे आपण विज्ञानाचं कॉम्प्युटर वापरतो, घरातले अनेक साधनं विज्ञानाची वापरतो, तंत्रज्ञानाचा वापर करतो, पण विज्ञानाची विचार पद्धती आपण स्वीकारलेली नाही. जेवढा पुरावा तेवढा विश्वास, कार्यकारणभाव तपासणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. संविधानातले कुठले मुद्दे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक भाग राहिलेले आहेत? देव आणि धर्माला संघटनेचा अजिबात विरोध नाही. फक्त देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली जे लोकांचं शोषण होतंय या शोषणाला विरोध आहे. आता आम्ही कुणाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करता आम्ही विचारत नाही की तू देव मानतोस का, धर्म मानतोस का, किंवा मानत नसशील तरी आम्हाला काही फरक पडत नाही तो देव मानतोय का नाही मानतोय. हा आमच्याबद्दल पसरवलेला भ्रम तयार आहे. आमच्याकडे देव मानणारे पण आहेत, धर्म मानणारे पण आहेत. तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये कसं डिफरेन्शिएट करायचं, कसं बघता याकडे तुम्ही? नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. डिजिटल सावडीच्या विशेष पॉडकास्टमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. माणसाच्या हाती आलेलं अतिशय प्रगत तंत्रज्ञान, नुकतीच भारतात पार पडलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट आणि 21व्या शतकात मंगळावर पोहोचलेला माणूस, अशा अत्यंत आधुनिक युगात आपण जगत आहोत. मात्र माणसाचं मन अजूनही कुठेतरी ग्रहताऱ्यांच्या फेऱ्यातच अडकलेलं आपल्याला दिसतं. जादूगिरी, जादूटोणा, भोंदूबाबा, चमत्कार या सगळ्या जोखडातून अजूनही आपला समाज बाहेर आलेला नाहीये. आणि यातून होणाऱ्या शोषणाविरुद्ध लढा देणारी एक चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली, ती म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. या चळवळीची आजवरची वाटचाल कशी होती, या चळवळीसमोरची आत्ताची आव्हानं काय आहेत, या सर्व संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे सर यांच्यासोबत. संजय सर नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करते. संजय सर, आपण बघतोय की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या सामाजिक घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणून राहिलेली आहे. चळवळीला 4 दशकं होत आलेली आहेत. तर आतापर्यंतचा अंनिसचा प्रवास कसा राहिलेला आहे आणि कशा प्रकारे, कुठल्या स्वरूपातून तुम्ही जमिनीवर काम करत आलेला आहात आतापर्यंत? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत हा प्रश्न पुढे आणला. हो. आणि मग याचं निर्मूलन होऊ शकतं म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 9 ऑगस्ट 1989 रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या पुढाकारानं सुरू केली. हो. खरं तर आमचं एक सोप्या पद्धतीनं आमचं काम सुरू असतं. त्याचं आम्ही म्हणतो की आमचे एक पंचसूत्र आहे, त्या आधारे आम्ही काम करत असतोय. यातलं पहिलं सूत्र आहे की शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. दुसरं सूत्र आहे की धर्माची विधायक काल सुसंगतपणे चिकित्सा करणं. बर. तिसरी गोष्ट आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार अंगीकार करणं. चौथी गोष्ट आहे की संत सुधारकांचा वारसा पुढं जाणं आणि संविधानाचा मूल्य असे तो कृतिशील करणं. आणि पाचवं आमचं सूत्र आहे की या देशामध्ये जे जे परिवर्तनवादी काम करतात त्या सगळ्या चळवळीशी जोडून घेणं. अशा सूत्राच्या आधारे आपण गेले 36 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन, विवेकाचं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचं काम करतो आहे. बरं. जसं तुम्ही पंचसूत्री एक्सप्लेन करताना सांगितलं की विज्ञानवादी दृष्टिकोन हा एक महत्त्वाचा पाया आहे आतापर्यंतच्या अंनिसच्या कामकाजाचा. हा विज्ञानवादी दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय आहे, कसं सांगाल त्याबद्दल? खरं तर आपण आधुनिक काळात आहोत, याच्या जमान्यात आहे. हो. परंतु अजून विज्ञान हे आपल्यासाठी आहे असं लोकांना बऱ्याचदा फक्त त्याचा वापर केला जातो. म्हणजे आपण काय केलं आहे, विज्ञानाच्या गोष्टी घेतल्या. म्हणजे आपण विज्ञानाचं कॉम्प्युटर वापरतो, घरातले अनेक साधनं विज्ञानाची वापरतो, तंत्रज्ञानाचा वापर करतो, पण विज्ञानाची विचार पद्धती आपण स्वीकारलेली नाही. आणि मग ही विज्ञानाची विचार पद्धती काय असते ते आम्ही समजावून सांगतो. म्हणजे त्याचा पुढला भाग म्हणजे काय की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हा महत्त्वाचा आहे. म्हणजे वैज्ञानिक मूल्य जर तुमच्यात रुजले तर तुम्ही अंधश्रद्धेपासून मुक्त व्हाल. पण आज रोजी वैज्ञानिक दृष्टिकोन हा नीट न समजल्यामुळं लोकांची गल्लत होते आणि विज्ञान आणि अंधश्रद्धा यातला फरक पण समजत नाही. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सोपा अर्थ जेवढा पुरावा तेवढा विश्वास, कार्यकारणभाव तपासणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. अगदी सोपं जाऊन सांगायचं झालं तर प्रश्न विचारणं म्हणजे प्रश्न विचारायच्या सवयीतून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजू शकतो. आणि खरं तर या गेल्या काही वर्षामध्ये आपल्यामध्ये अनेक सुधारकांनी सुद्धा हा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम केलं. काही पातळीवर इथल्या संतांनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम केलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले 36 वर्ष वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि खरं तर भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे
जसं संविधानानं तुम्हाला हक्क दिलेत, अधिकार दिलेत, तसं प्रत्येकाला काही कर्तव्य बजावायला सांगितलं आहे. त्यामधलं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणं. त्यामुळं संघटना ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करते. बरं, तुम्ही संविधानाचा उल्लेख केलातच, त्यामुळेच मला पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की संविधानातले कुठले मुद्दे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक भाग राहिलेले आहेत किंवा कुठल्या आधारावर ही चळवळ पुढे जाते? खरं तर आमचा सगळा आधार हा भारतीय संविधानाच्या अनुषंगानं आहे. बरं, म्हणजे उदाहरण घ्या की या संविधानानं कोणाचं शोषण होण्याचा प्रयत्न केला, आम्ही शोषणाच्या विरोधात करतो. विशेषतः देवधर्माच्या नावाखाली जे शोषण होतं त्याला विरोध करतो. संविधानातला सगळ्यात मूल्य असे आहे की स्वातंत्र्य. या स्वातंत्र्याचा आम्ही सन्मान करतो. तुम्हाला उदाहरण सांगतो. खरं तर माणसाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे ते विचार करण्याचं सामर्थ्य आहे. आज संविधानानं प्रत्येकाला विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. हो, पण माणूस ज्यावेळी विचार करायचं स्वातंत्र्य हरवतो त्यावेळी तो अंधश्रद्धा बनतो. त्याचं उदाहरण आणखी सांगतो. पुण्यामध्ये काही महिन्यापूर्वी घडलेली घटना. डोळस नावाचं कुटुंबीय होतं. बरं, त्याला जवळजवळ 14 कोटी रुपयाला एका बुवाबाजी करणाऱ्या लोकांनी गंडवलं. बरं, IT क्षेत्रातला हा माणूस, पण बुवाला एका गंडला ना, 14 कोटीला गंडला. याचा अर्थ तो विज्ञान शिकलेला आहे, विज्ञानाचा वापर केला आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून संविधानाचा हा जो मूल्य असे आहे वैज्ञानिक विचारभाव तयार करणं, ते आम्ही करतो आहे. दुसरं संविधानात एक महत्त्वाचं मूल्य आहे की समानतेचं. खरं तर आम्ही समानतेच्या मूल्यासाठी जास्त आग्रह होत आहे. स्त्री पुरुष समानतेच्याबद्दल संघटनेनं अनेक उपक्रम राबवलेले आहेत. हे समानतेचं मूल्य आहे, शोषणाच्या विरोधात लढण्याचं मूल्य आहे. असं संविधानाचे जे जे मूल्य सांगितले आहेत त्या मूल्याच्या आधारे संघटना ही कार्यरत राहते. आणि मूलाधार, आमचा विचाराचा मूलाधार भारतीय संविधान आहे. हो, बरं. तुम्ही जसं विज्ञानवादी दृष्टिकोनाबद्दल बोललात आणि आता संविधानातली जी समता, स्वातंत्र्य ही मूल्य आहेत त्याबद्दल बोललात. या सगळ्या आधुनिक मूल्यांवर चालत असताना सातत्यानं समाजाकडून आरोप होत असतो की ही चळवळ म्हणजे धर्म बुडवणारी चळवळ आहे. याकडे कसं बघता एक संघटना म्हणून? काय तुमचं स्वतःचं मत आहे याबद्दल? अहो, लोक काय असं म्हणतात, नुसतं धर्म बुडवणं, आम्ही देव बुडवणे पण असं लोक म्हणतात. खरं तर जाणीवपूर्वक हा समितीच्याबद्दल केलेला अपप्रचार आहे. देव आणि धर्माला संघटनेचा अजिबात विरोध नाही. फक्त देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली जे लोकांचं शोषण होतं आहे या शोषणाला विरोध आहे. मुळात लक्षात घ्या, मगाशी आपण संविधानाचा उल्लेख केला. या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला उपासना स्वातंत्र्य आहे. म्हणजे या भारतीय नागरिकानं देव मानायचं का नाही, किंवा मानायचं असेल तर कसं मानायचं, नाही मानायचं तर का मानायचं नाही, याचं सगळं स्वातंत्र्य संविधानानं दिलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या की संविधानाचा हा मूल्य असे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही कोण विरोध करणार आहे? देवधर्माबद्दल समिती ही तटस्थ आहे. आता आम्ही कुणाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करता आम्ही विचारत नाही की तू देव मानतोस का, धर्म मानतोस का, किंवा मानत नसशील तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तो देव मानतोय का नाही मानतोय. देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाला आमचा विरोध आहे, त्याच्या फसवणुकीला विरोध आहे. त्यामुळं संघटनेचा देव आणि धर्माला अजिबात विरोध नाही. हा आमच्याबद्दल पसरवलेला भ्रम तयार आहे. आमच्याकडे देव मानणारे पण आहेत, धर्म मानणारे पण आहेत. आपला भाग काय आहे? देवधर्म कशासाठी मानायचा? देवधर्म आपण म्हणतो की देवाच्या किंवा धर्माच्या बद्दल आपण मूल्यवान बनलं पाहिजे, आपण नीतिमान समाज बनवलं पाहिजे. आणि मग एखादा आपला बांधव किंवा भगिनी एखादी म्हणली की मी नीतीच्या आधारे किंवा धर्माच्या आधारे मी नीतिमान बनण्याचा प्रयत्न केला तर आपण काय हरकत घ्यायचं काम आहे? किंवा एखादा म्हणला की मी चांगलं मूल्य माझ्यात रुजवतो माझ्या धर्माच्या आधारे देवा, आपला विरोध असायचं काम नाही. किंवा एखादा मला ही न मानता सुद्धा मी नीतिमान बनू शकतो तरी आपली हरकत नाही. त्यामुळं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देवाला आणि धर्माला अजिबात विरोध नाही. आमच्याकडे दोन्ही पण मान चालतात. आम्ही असं कुठला भेदभाव करत नाही. देव मानतो का धर्म मानतो प्रश्नच नाही ना. तो मूल्याच्या आधार राहतोय का, नीतिमान राहतोय का, हा समितीचा भाग आहे. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की देवावर श्रद्धा ठेवून सुद्धा नीतिमान राहता येणं शक्य आहे आणि त्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. पण देवाचा मुद्दा आला की पुढचा मुद्दा आहे तो श्रद्धेचा. आणि संघटनेचं नावच आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती. तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये कसं डिफरेन्शिएट करायचं, कसं बघता याकडे तुम्ही? खरं तर आमच्या संघटनेचं सगळं काम या दोन शब्दाभोवती फिरतं, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. मी मगाच सांगितलं त्या पद्धतीनं आमचा श्रद्धेला विरोध नाही. आम्हाला फक्त या समाजातल्या अंधश्रद्धा नष्ट केल्या, तरीही आपल्याला थोडासा भेद करता आला पाहिजे. म्हणजे आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणायचे
भावनेचं विचारामध्ये विकसित केलेलं कृतिशील सत्याधिष्ठित मूल्य म्हणजे श्रद्धा म्हणायचं. म्हणजे अगदी सोप्या भाषेत काय म्हणायचं, जी गोष्ट विज्ञानाच्या तर्काच्या प्रज्ञेच्या चौकटीत बसते तिला श्रद्धा म्हणायचं. किंवा दुसरं अजून सोप्या भाषेत म्हणायचं, ज्या श्रद्धेला प्रश्न विचारलेले चालतात किंवा ज्या श्रद्धेची चिकित्सा केली जातात ती श्रद्धा मला चालते. त्यामुळे अशा श्रद्धेला आमचा विरोध करायचं काम नाही. इथल्या सगळ्या संत परंपरेनं देवत्वाची संकल्पना काही प्रमाणात मान्य केली. तेही त्याने श्रद्धेचा एक भाग सांगितला. इथे वारकरी चळवळ सगळे आपल्याला काय सांगते, मूल्य असे सांगते. आणि त्यामुळं लक्षात घ्या की ही चळवळ ही अशा धर्माला देवाला विरोध नाही. मूल्य रुजवण्यासाठी जर श्रद्धेचा वापर केला हरकत नाही. आता अंधश्रद्धेचा प्रश्न येतो, जी गोष्ट तपासल्यानंतर चुकीची वाटते, जी विज्ञानाच्या तर्काच्या कसोटीला उतरत नाही, जिच्यामुळे आपलं शोषण होतं, अशा गोष्टीला आपण निखारच अंधश्रद्धा म्हणतो. आणि आमचा विरोध या अंधश्रद्धेला आहे. बर, पण श्रद्धा अंधश्रद्धा असा मुद्दा आला आणि त्याबद्दल बोलायला लागलं, जसं तुम्ही म्हणालात की चिकित्सा ज्याची केली जाऊ शकते ती श्रद्धा आहे. पण आजच्या काळात असं झालंय की काहीही बोललं, श्रद्धेविरुद्ध बोललो किंवा अंधश्रद्धेविरुद्ध बोललो तर लगेच लोकांच्या भावना दुखावल्या जातात. म्हणजे भावना दुखावल्या जाण्याचाच काळ सध्या सुरू आहे, काही बोललं तरी. या संदर्भात तुमचं काय मत आहे? खरं तर अलीकडच्या काळामध्ये लोकांच्या भावना दुखवण्याचा संसर्गजन्य रोग झाला असं मी म्हणतो. की काय बोललं की आमच्या भावना दुखावल्या. आम्ही एखाद्या गोष्टीची चिकित्सा करायला लागलो की म्हणतात आमच्या भावना दुखवल्या. असे काय आमच्या कार्यकर्त्यांनी खटले दाखल केलेले आहेत भावना दुखवल्याच्या. आता आम्ही म्हणतो की या भावना दुखवण्याचा जो आजार झालेला आहे काही लोकांना, त्याबद्दल आम्ही मार्ग काढतोय की आम्ही संवाद करतो लोकांशी. आता तुम्हाला उदाहरण सांगतो की आम्ही काही ठिकाणी म्हणजे विशेषतः शनी शिंगणापूरच्या ठिकाणी महिलांना जाण्याचा प्रवेश मिळावा म्हणून आम्ही आंदोलन केलं. लोक म्हणले असं कसं, अनेक वर्ष परंपरेने चालत तिथे महिलांना प्रवेश नाही. आम्ही म्हणलं हा संविधानाचा अधिकार आहे, महिलांना जिथं पाहिजे तिथं प्रवेश मिळाला पाहिजे. पण काही लोक म्हणले आमच्या भावना दुखावल्यात, दुखावतील आमच्या, तरी पण आम्ही म्हणलं आम्ही तिथं प्रवेश करणार. म्हणजे काही ठिकाणी जिथं नागरिकांच्या हक्काचा प्रश्न आहे तिथं आम्ही लढत राहतो. आणि दुसरी गोष्ट की हा लोकांचा भावना दुखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. लक्षात घ्या, विशेषतः काही राजकीय काही सनातनी वृत्तीची लोक हा भावना दुखावल्याचं सांगतात. आता तुम्हाला सांगतो की आम्ही सत्यनारायण पूजेबद्दल आम्ही चिकित्सा करू इच्छितो. आम्ही म्हणतो पूजा तुम्ही घालायला लागलाय तर विचार तर करा ना. म्हणजे ज्या गाडगेबाबांनी सांगितलं, संत गाडगेबाबांनी, की बा ह्या पूजा घातल्यानं कुणाचं काही चांगलं पण होत नाही आणि वाईट पण होत नाही, हे गाडगेबाबांनी सांगितलं. आत्तापर्यंत त्या सगळ्या सुधारकांनी ही सत्यनारायण पूजा घाला म्हणून कुणी सांगितलं नाही. लक्षात घ्या. म्हणजे आम्ही म्हणतो की त्याची चिकित्सा करा, तरी लोकांना वाटतं ही सत्यनारायणच्या विरोधात बोलतात. आम्ही घालू नका म्हणत नाही कोणाला, पण चिकित्सा तर करा. दुसरं आपलं नेहमी परंपरेने आलेलं वटसावित्रीच्या पौर्णिमेबद्दल जन्मजन्मी 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून पूजा करतात. आम्ही म्हणतो चिकित्सा तर करा ना. जन्मजन्मी 7 जन्म मिळेल का? पुढला जन्म कोणी बघितलाय का? आम्ही चिकित्सा करायला सांगतोय फक्त, तरी भावना दुखावतात. तरी भावना लोकांच्या दुखवल्या तरी आम्ही हे काम करत राहतोय, कारण आम्ही लोकांना खरं सत्य सांगतोय. त्यामुळे सत्य सांगताना काय भावना कुणाच दुखवल्या तर आम्ही फिकीर करायचं काम नाही. तरी पण आम्ही त्यांच्याशी बोलतो, संवाद साधतो, समजून घेतो. आणि त्याला इथल्या संत सुधारकांनी काय या विषयी सांगितले ते आम्ही समजावून सांगतो. त्यामुळे कुणाच्या भावना दुखवल्या म्हणून आम्ही काही काम करायचं थांबवणार नाही. बरं, शनी शिंगणापूरचा मुद्दा निघाला होता आणि त्यानंतर वटसावित्री पौर्णिमेचा मुद्दा निघाला, म्हणजे महिलांचा मुद्दा यात आपण बघू शकतो. अंधश्रद्धा म्हटलं की सगळ्यात जास्त सॉफ्ट टार्गेट असतात त्या म्हणजे महिला. अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या पुढे जाणारं एक माध्यम म्हणजे महिला असतात, कारण महिला या त्या वेने त्या श्रद्धा अंधश्रद्धा फॉलो करत असतात. सगळ्यात जास्त परिणाम महिलांवर होतो या अंधश्रद्धेचा. कशा प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती महिलांसाठी कार्यरत आहे आणि कशा प्रकारे महिलांना यातून बाहेर पडण्यासाठी चळवळीनं मदत केली आहे? खूप तुम्ही महत्त्वाचं विचारलं आहे की महिला आणि अंधश्रद्धा हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. मुळात अंधश्रद्धेच्या वाहक महिला जास्त असतात असं म्हणलं जातं. पण त्या वाहक का बनल्या हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे किंवा विचारात घेतला पाहिजे. कारण इथली सगळी धर्मव्यवस्था, इथली सगळी सामाजिक व्यवस्था या महिलांच्या भोवतीनं सगळे कर्मकांड करायला होतात. तुम्ही सगळ्या धर्मातले कर्मकांड घ्या, ती कुणाला करावं लागतात? अधिक तर अधिक मॅक्सिमम कुणाला करावं लागतात? महिलांना करावं लागतं. का करावं लागतं? कारण त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली जाते जाणीवपूर्वक. लक्षात घ्या,
म्हणजे मगाशी आपण म्हणलं की महिला वाहक होतात, पण महिला वाहक होण्यासाठी इथली समाजव्यवस्था कारणीभूत आहे, इथली धर्मव्यवस्था कारणीभूत आहे आणि म्हणून त्यांना ते वाहक बनवलं गेलं. आणि विशेषतः आपल्या घरातल्या सगळ्यांच्याच घरातल्या जे काही कर्मकांड आता महिलांनाच केलं, कारण या देशामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. मग पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे आणि महिलांनाच जास्त होतं. जसं तुम्ही म्हणला की अंगात येणं, आपण जर सगळे अंगात येण्याचे प्रकार काढले तर सगळ्यात जास्त बायकांच्या अंगात येतं, महिलांच्या अंगात येतं. काय येतं? कारण त्या महिलाला जास्त त्रास होतो. कारण इथल्या समाजव्यवस्थेमध्ये महिलांना जर अंगात आणलं तर एक तर अंगात येणं, तर एक महिलांच्याबद्दल आम्ही खूप मोठं प्रबोधन केलेलं आहे. अंगात येणं महिलांच्याच काय येतं याचा आम्ही अभ्यास पण केलेला आहे. खरं तर एखाद्या महिलेला एखादा देव अंगात येतो, एखादं कुठलं तरी येतं. हे काय येतं? अंगात येण्याचे दोन भाग आहे. एक असतं सोंगाचं, म्हणजे सोंग करतात काही महिला किंवा माणसं म्हणू आपण, आणि दुसरं असतं रोगाचं. सौम्य मानसिक आजारातनं सुद्धा अंगात येतं, त्याचा उपचार करतात. पण जे ढोंगाच असतं का नाही, नाटक करतात, त्याला काय पर्याय नसतो, त्याच्याशी प्रबोधन करणं आणि त्याला त्याचं खोटेपणा उघडकीस आणलं. पण आता ह्या महिलाच अंगात का आणतात? कारण घरामध्ये कुणाला जास्त त्रास असतोय? काय झालं की सगळं महिलांना दोष दिला जातो आणि दुय्यम स्थान महिलांना दिलं जातं. एखाद्या महिलेला जर अंगात आलं तर ते अंगात आल्यानंतर त्याला बेसिक गोष्टी मागतात. आम्ही ग्रामीण भागात काम करतो, ते काय म्हणतात, अंगात आल्यानंतर मला साडी चोळी दे, अंगात आल्यानंतर एखादा पदार्थ खायला दे म्हणते, अंगात आल्यानंतर हे करा द्या. आणि मग अंगात आल्यानंतर काय होतं की सगळी गल्ली गोळा होते, त्याच्या पाया पडते. देव अंगात आला, देवी अंगात आले, त्याला बरं वाटतं. शेजारी पण येऊन पाया पडतोय, सासू पण येऊन पाया पडते, नवरा पण म्हणतो आई चुकलं वाकलं माफ कर, आई नवरा पण आई म्हणतो तिला. आणि मग तिला जो त्रास होत असतोय तो काही प्रमाणात देव अंगात आल्यामुळं कमी होतो. लक्षात घ्या, तिला थोडं लक्ष दिलं जातं. हे खरं तर या पद्धतीनं लक्ष देण्याची चांगली पद्धत नाही. संवादातून तिच्याकडे लक्ष दिलं जातो. म्हणजे बेसिक गोष्टीत आपल्याला महिलांना अंगात आणून काही गोष्टी मागाव्या लागतात. हा समाजाचा आपल्या सगळा पराभव आहे, लक्षात घ्या. त्यामुळं ह्या महिलांच्याबद्दल आम्ही संघटना म्हणून काम करतो. आमचा महिला सहभाग विभाग ह्या महिलांसाठी स्वतंत्र काम करतो. आम्ही महिलांसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. महिला आणि अंधश्रद्धाबद्दल आपलं खूप मोठं काम चालू आहे. महिलांना जिथं जिथं मंदिर प्रवेश त्यासाठी आपण आग्रही आहे. महिलांना दुय्यमत्व लेखणारी आणखी एक गोष्ट आहे. आता तुम्ही महिला म्हणून तुम्हाला जास्त सामोरे जावं लागत असेल, मासिक पाळीच्या वेळी आजही मुलींना महिलांना मंदिरात प्रवेश नसतो किंवा कुठलंही धार्मिक काम करू दिलं जात नाही. ही खरं तर महिलांच्यावर प्रचंड अन्याय गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही शालेय मुलींच्यापासून ते महाविद्यालयीन मुली ते महिलांच्यापर्यंत आम्ही मासिक पाळीबद्दल प्रबोधन करतो. लक्षात घ्या, म्हणजे महिलांना जे जे काही अडचणी येतात त्याबद्दल आम्ही दक्ष आहोत. विशेषतः अंधश्रद्धेच्या बाबतीत महिला बळी पडू नये यासाठी प्रयत्न करतो. बुवाबाजीच्या प्रकरणात सगळ्यात जास्त विक्टीम कोण आहेत? महिला आहेत. शोषण कोणाचं होतं? महिलांचं होतं. त्याबद्दल मग बुवाबाजीचे एक्सपोजर आपण जास्त प्रमाणात करतो. आणि महिला या बळी ठरू नयेत यासाठी आपण महिलांचं स्वतंत्र प्रबोधन करतो. महिलांना अधिक समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता महिलांचा आम्ही मोठं कॅम्पेन आम्ही सातत्यानं करत असतोय. बरं, पण जसं तुम्ही जे मुद्दे आत्ता कव्हर केले या बोलण्यामध्ये, तर तिथे आपण बघतो की कौटुंबिक पातळीवर होणारे महिलांच्या बाबतीतले म्हणजे महिलांकडे दुर्लक्ष केलं जातं. हे कौटुंबिक पातळीवर आपण बोललो की कौटुंबिक पातळीवर त्यांना होणारा त्रास आणि त्याच्यातून बाहेर पडणारं त्यांचं फ्रस्ट्रेशन म्हणजे त्यांच्या अंगात येण्याचा प्रकार आहे. पण सामाजिक पातळीवर विचार करायला गेलं तर जात पंचायतीने काही निर्णय दिलेले असतात ज्यातून आपण बघतो की प्रचंड कठोर आणि इनसेन्सिटिव्ह असे निर्णय घेतले जातात कधी कधी महिलांच्या बाबतीत. त्या संदर्भात अन्नीसचं काम कसं राहिलेलं आहे आजपर्यंतचं? खरं तर जात पंचायतीबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भारतामध्ये सर्वोत्कृष्ट काम केलं किंवा आम्ही एकमेव असं म्हणू शकता की जात पंचायती हा एक स्वतंत्र आपल्याला खरं तर बोलण्याचा विषय आहे. इथं जात पंचायतीच्या मार्फत बहिष्कृत केलं जातं आणि मग कुटुंबाला बहिष्कृत केलं जातं आणि बहिष्कृत करण्याची अतिशय अघोरी प्रथा या आपल्या देशामध्ये आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण प्रयत्नपूर्वक या जात पंचायतीच्या मनमानी कारभाराला चाप बसावा म्हणून सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आपण आपल्या प्रयत्नामुळे इथल्या महाराष्ट्र सरकारनं मंजूर केला. तो भारतातला पहिला सामाजिक कायदा आहे की जो याबद्दलच्या बहिष्काराच्या बद्दलचा आहे. आणि विशेषतः जात पंचायतीचे जास्त विक्टीम हे महिला होतात. म्हणजे महिलांना खूप त्रास दिला जातो. म्हणजे मी खरं तर आता कॅमेरामध्ये पण सांगू शकत नाही, इतक्या कठोर शिक्षा दिल्या जातात, अतिशय भयानक. आणि मग यासाठी आम्ही आता
सध्या जात पंचायती ज्या चालवल्या जातात, पहिला आमचा मार्ग आहे की त्या जात पंचायतीशी संवाद करणं, बोलणं, त्यांना समजावून सांगितलं. आता काल परवाच आमची नाशिक जिल्ह्यात एक जात पंचायत आम्ही सामोपचारानं बरखास्त केली. आत्तापर्यंत जवळजवळ 15-16 जात पंचायती आपण बरखास्त केल्या. आणि इथं महिलांना जे शोषण होतं आहे जात पंचायत, ते सुद्धा आपण रोखण्याचं काम केलं. साधं उदाहरण घ्या की महिलांना घरातनं बाहेर काढलं जातं, घरातनं नग्न करून मारलं जातं, अघोरी शिक्षा गेले. त्याबद्दल आता काही गुन्हे पण दाखल आहेत. कदाचित पुढल्या काही महिन्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा पण होईल. बर, नक्कीच. म्हणजे जात पंचायतीकडून घेतले जाणारे कठोर निर्णय आणि त्यांच्यासोबत साधला जाणारा संवाद हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता जात पंचायत मी मध्ये तुम्हाला थांबवतो की जात पंचायती ही फक्त भटक्या विमुक्त जातीत आहे असं काही नाही. बर, आम्ही आत्तापर्यंत जात पंचायतीत जे सामाजिक बहिष्कार विरुद्ध गुन्हे दाखल केले, त्यामध्ये आपल्या देशात जेवढे तुम्ही सांगाल तेवढ्या धर्मातले आम्ही नावं सांगेन तुम्हाला. म्हणजे एकही धर्म यासाठी अपवाद नाही, लक्षात घ्या. सगळ्या जाती धर्मात जात पंचायत आहेत आणि त्या प्रत्येकी उदाहरण आपण दिलेलं आहे की ही कुठलं झालेलं आहे असं. त्यामुळे ही मानवाला कायमाप असणारी ही जात पंचायती आहे, त्या बरखास्त झाल्या पाहिजे आमचं मत आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे शोषणाचा जो मुद्दा आहे सर्व अर्थानं, हा शोषणाचा मुद्दा थांबवण्यासाठी जात पंचायत थांबल्या पाहिजे. बर, दोन महत्त्वाचे मुद्दे याच्यातून पुढे येतात. एक म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की सगळ्या धर्मांमध्ये त्या जात पंचायती आहेत, सगळ्या धर्माच्या प्रथा तेवढ्याच कट्टरवादी आहेत, कठोर आहेत महिलांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत जास्त. हो, तर त्या मुद्द्यावर मला यायचंच आहे की धर्माच्या बाबतीत तुम्ही हे कसे इश्यूज डील करता. पण त्याच्या आधी महिलांचाच मुद्दा आपण डिस्कस करत होतो. तर डाकिण प्रथा या विरोधात सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम मोठं आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर अत्यंत मानवाला कायमबाप असणारी आणि अतिशय क्रूर अशी डाकिण प्रथा आहे. म्हणजे काय होतं, एखाद्या गावातल्या महिलेला सांगितलं जातं, गावात कुठलं पोरगं आजारी पडलं, काही चुकीचं घडलं तर ते सांगितलं त्या महिलेच्यामुळं झालं. ती महिला काहीतरी करणी करते, ती महिला काहीतरी जादूटोणा करते आणि त्यामुळं गावातली मुलं आजारी पडतात, त्यामुळं गावात संकट आले असं म्हणून एखाद्या महिलेला तिला डाकिण समजायचं, भूताळकी समजायचं आणि मग तिला दगडानं ठेचून मारायचं. या महाराष्ट्रामध्ये अशा दगडानं ठेचून क्रूर शिक्षा करून मारलेल्या अनेक महिला आहेत किंवा त्यातनं काही वाचलेल्या महिला आज आपल्यासोबत काम करतोय, लक्षात घ्या. त्यामुळे या डाकिणी प्रथा ही खूप अघोरी आहे आणि त्याबद्दलचं आता आपल्या कायद्यामध्ये थोडा उल्लेख आहे. डाकिण कुणाला समजून शिक्षा देता येणार नाही. पण आम्ही म्हणतोय की डाकिणीसाठी स्वतंत्र कायदासुद्धा व्हावा की जेणेकरून आत्तासुद्धा आम्ही आता प्रबोधनाच्या पातळीवर आहे, आम्ही लोकांच्यामध्ये दिसतोय. आता आमच्या नाशिक जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे, धुळे जिल्ह्यामध्ये आपण या डाकिण प्रथेबद्दल गावातले सरपंच, गावातले ग्रामसेवक, प्रशासकीय सगळे संबंधित त्या सगळ्यांचं वारंवार प्रशिक्षण घेतो आहे. आमच्यासोबत आता जात पंचायतीची विक्टीम झालेल्या काही महिला आहेत, या महिलांच्या सोबतसुद्धा आपण काम करतो आहे. त्यामुळं शासकीय पातळीवर याबद्दल कठोर अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर, ठीक. तर महिलांच्या बाबतीत ह्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलल्याच्या नंतर जसं मी म्हणाले की धर्माचा मुद्दा येतो की अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हटलं की लोकांचा आणि समाजाचा एक आरोप असतो नेहमी होणारा की तुम्हाला फक्त हिंदू धर्मातल्याच अंधश्रद्धा दिसतात का, दुसऱ्या धर्मातल्या अंधश्रद्धा तुम्हाला दिसत नाहीत का, त्यातल्या कठोर प्रथा दिसत नाहीत का. याबद्दल तुम्ही संघटना म्हणून काय सांगाल, काय तुमचं मत आहे याबद्दल की बाकीच्या सुद्धा धर्मांमध्ये चालणाऱ्या अंधश्रद्धांबद्दल अनिसचं काम कसं चालतं? गेल्या अनेक वर्षामध्ये आम्हा कार्यकर्त्यांना हा अत्यंत म्हणजे आम्ही ग्रामीण भागात खोडील प्रश्न म्हणतो की मुद्दाम कार्यकर्त्याला नाविन्यत करण्यासाठी हा विचारलेला प्रश्न असतो. खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही फक्त हिंदू धर्मातल्याच अंधश्रद्धा निर्मूलन करत नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिथं जिथं अंधश्रद्धा बुवाबाजी आहे त्याला विरोध करते. खरं तर त्यातल्या 2-3 गोष्टी आपण समजून घेऊ या तुमच्या प्रश्नाच्या बाबत की आम्ही हिंदू धर्मातल्याच अंधश्रद्धा जास्त करतो का, तर हो. मला सांगा की भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या किती आहे? साधारण 80 ते 82% असं म्हणतो. या संघटनेमध्ये किंवा या देशामध्ये राहणारे जास्त कोण, आता आपोआप संख्या जास्त आम्ही हिंदू आले. तसं आम्ही पण समाजातले घटक आहोत ना. आमच्या संघटनेत पण मेजॉरिटी कोण असणार आहेत? हिंदू धर्मीयच असणार. हा. आणि दुसरी गोष्ट की खरं तर
श्रद्धेच्या क्षेत्रात काळा बाजार करणं म्हणजे ही खरं तर अंधश्रद्धाच आहे ना. श्रद्धेच्या क्षेत्रातला हा काळा बाजार आहे अंधश्रद्धा म्हणजे. मग काळा बाजार करणाऱ्यांची जात आणि धर्म बघायचा असतो का? फसवणूक करणारं जी लोक आहेत त्याची जात धर्म बघायचा असतो का? आणि तरी पण म्हणू आपण की समजा तुमचं आणि माझं घर पेटले असं समजू, मी कुठलं घर अगोदर माझं विजवलं पाहिजे? स्वतःचं विझवतात. स्वतःच विजवलं पाहिजे आणि मग माझं झालं ना तुमच्या घराकडे येईन. तसं या देशातल्या किंवा आमच्या संघटने पण हिंदू आहेत ना, सगळ्या जाती धर्माचे लोक आहे. मग अगोदर आपलं घर चांगलं करूया ना. तसं ही गोष्ट आहे. मग तरी पण लक्षात घ्या की आम्ही आत्तापर्यंत ज्या ज्या अंधश्रद्धा, उदाहरणं सांगतो, बुवाबाजीची केस आपण घेऊ तर आपण यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा झाल्यानंतर पहिली केस आपण मुस्लिम बुवावर केली. खरं तर हा उल्लेख आता धर्माच्या आधारे करायला नाही पाहिजे, पण आता प्रश्न निघाला आहे म्हणून आम्ही असं कुठलाही बुवाला एक्सपोज करताना आम्ही जात आणि धर्म बघून करत नाही. आमच्या एकूण लिटरेचरमध्ये सगळी लिस्टच आहे आम्ही किती बुवांचा आहे. आम्ही एका पादरीचं एक्सपोजर केलं होतं. तो सांगायचा की मला देव प्रसन्न झाला आहे त्याचा आणि त्यामुळे काय होतं आहे, मी अपंगांना चालवू शकतो, मी एखाद्याला डोळे गेले त्याला पण मी दृष्टी देऊ शकतो, एखाद्याला कुठला भयंकर रोग झाला आहे त्याचा आजार बरोबर त्याचा आम्ही एक्सपोजर केलं, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. म्हणजे आम्ही जात धर्म बघून काय अंधश्रद्धा निर्मूलन करत नाही. हां, इथं करताना मेजॉरिटी आपोआप तिथं हिंदूंची होती, पण लोकांनी जाणीवपूर्वक संघटनेला बदनाम करायसाठी हा विचारलेला प्रश्न आहे. आम्ही म्हणतो आमचं साहित्य वाचा, हे म्हणजे पकडलेली बुवा हे करा, आम्ही केलेलं अंधश्रद्धा निर्मूलन काम बघा, त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचा तुम्हाला उल्लेख दिसेल. परंतु काय तर असं भ्रम तयार करायचा जेणेकरून संघटनेला बदनाम होईल, संघटनेचं काम संकुचित होईल, असा भ्रम तयार केला जातो. हा खरं तर लोकांनी समजून घेतलं पाहिजे किंवा ज्यांना खरंच आम्हाला करायचं आम्ही समोरासमोर चर्चा करायला तयार आहोत किंवा आम्ही असं जात धर्म बघून करत नाही. बरं, म्हणजे वेगवेगळ्या धर्मांमधल्या अंधश्रद्धा घेऊन त्याला एक्सपोज करणं आणि त्याबद्दल त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत राहिलेली आहे.